सगळं सगळं करतात ते होतं माझं. आता बघा आमच्या आत्या आहेत, तर मी गावी आलेलो आहे. तर आत्या इतकं 95 वर्षाच्या होत आल्या आता. तर बघा त्यांची व्यवस्था किती चांगली केलेली आहे. एक रूम छान बनवलेली आहे. एवढं मोठं घर आहे. रूम हीटर वगैरे त्यांच्यासाठी खूप मोठं घर आहे. त्यांच्यासाठी एक एवढी गरम रूम बनवली आहे. आणि त्यांनी इतकं छान बोलतात, अजून पण आम्हाला पण हसवतात आणि खूप आठवणी सांगतात पूर्वीच्या. असंच त्यांचं आयुष्य पूर्ण हो, 100च्या वरती त्यांचं आयुष्य जावं एवढंच. आणि त्यांची सेवा कशी करतात ते सांगतात बघा त्यांच्या तोंडून. सांगा बरं तुमची सेवा घरची कशी करतात? हे बघ, लहान पोरापासून डॉक्टर पत्र सगळे होतात. बायका करतात, पोरं करतात, डॉक्टर करतात. माझा देव तर असा हातातच धरलाय. हातात धरलाय खरं सांगायचं म्हणजे. रात्रभर सेवा. आंघोळ घालतोय तो, हम्म. आंघोळ घालतोय, हातून झाडून घालतोय, कामरू घालतोय, रासाने लगविनं उठवतोय आणि निजवतोय. सगळं व्यवस्था करतोय. ते नानगं पोरगं काय म्हणते सांग काय, आत्या हे बघ मी काय करत नसतं असं करतो, त्याला खुणवतो पाहतो असं खुणून नाही. काय म्हणते, हे बघ आत्या मी या घरात असलो तर तुला आणून देतो. मी घरात नसलो तर तुला सांगू काय, हे उशी काय ठेवायचं, खुर्चीवर ठेवायचं आणि वडगत घेऊन जायचं. बरं. आणि येताना वडत घेऊन यायचं. कोण नसल्यावर मग तू काय करणार व्यक्ती. बघा केवढं लहान आहे. तेवढं लहान आहे, सगळं व्यवस्था करते. नातू डॉक्टर आहे, नातसून डॉक्टर आहेत. आणि नात बी डॉक्टर आहे किती. नात पण डॉक्टर आहे. रजनी दादा संतोष डॉक्टर आहे. सगळी डॉक्टर फॅमिलीमध्ये आहेत. त्यामुळे आजीची एवढी सेवा झालेली आहे. मस्त व्यवस्था चालू आहे. माझ्यासारखी व्यवस्था कोणाच्यात होणार नाही, झालं मी नाही. म्हणून तर 100 वर्ष पूर्ण करून 101 वर्षापर्यंत पुढे जगायचं. 90 झालं म्हणजे तेच की 90 झालं.